नमस्कार. श्री गणेशाच्या आशीर्वादाने चांगू काना ठाकूर महाविद्यालय सादर करीत आहोत कीचकवध. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री गणेशाच्या आशीर्वादाने चांगू काना ठाकूर महाविद्यालय आपल्या समोर सहर्ष आणि सगळे सादर करीत आहोत कीचकवध. कीचकवध कीचकवध स्वातंत्र्याचा आस्वाद घेणाऱ्या मनाने 2 दिवस अखुशीने गुलामगिरीत घालवली तर तात्काळ ते मन लेचे पेचे होऊन मान अपमान त्याला कळेनासा होतो. किंबहुना अपमान सहन करणे आणि पूर्व पीठिका विसरून जाणे हाच सद्गुण आहे असे त्याला वाटलं. या कीचकाच्या त्रासातून सुटण्याचा मार्ग आता मला दिसत नाही. एक करता कीचकाला तरी इथून नाहीसा करा, नाही तर मी तरी इथून नाहीशी झाले पाहिजे. नाही, आम्हास हे दोन्ही मार्ग पसंत नाही. त्या कीचकाला जगातून नाहीसा करा हे म्हणणे सोपे आहे, पण कृती फार कठीण. त्यात काय कठीण? भीमा, आताशी जी आज्ञा होते जरासंधाला जसा मी मारला आता सुराला बगले मारून यमापुरीची वाट दाखवली. निर्मीर राक्षसाला एका क्षणात होता की नव्हता केला. त्याचप्रमाणे तुमची आज्ञा होताच त्या कीचकाच्या शरीराचे हजारो तुकडे करून प्रत्येक अणू कीचकाच्या मंदिरात त्याचे भाग टाकतो की नाही ते बघा. भीमा, भीमा, भीमा. भीमा, तुझी शक्ती अमर्याद असून त्या कीचकाचे मद उतरण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. पण पण काय महाराज, असे करूनच हा वनवास आणि अज्ञातवास आपण सर्वांच्या मागे लावला. शत्रूला जेथल्या तेथे ठेचत आला असता तर माझ्याकडे डोळे उघडून पाहण्याची त्या कीचकाची काय प्राज्ञा होती. महाराज, सापाची जर आपली गय केली तर त्याच्या दोषाने मरणाऱ्याची हत्या आपल्याच मार्गी नाही का लागणार? मग काय? द्रौपदीने त्या कीचकाच्या नाट्यशाळेत जाऊन आपली काया भ्रष्ट करून घ्यावी असं म्हणतात. असला अपमानकारक पुढे कधी काही इंद्रप्रस्थाचे राज्य त्या कौरवांपासून घेऊन काय करणार? तुमचा कनिष्ठ भ्राता झालो याची मला इतकी शरम वाटते. या असल्या जगण्यापेक्षा अग्नी काष्टे खाऊन गेलेले बरे. थांब. ऐकून घे. न्यायबुद्धीला केव्हा केव्हा बाहेरून निर्दयतेचे सोंग आणावेच लागते. आणि द्रौपदी हा असला निष्ठुरपणा जर स्वहिता करीतच असेल तर परमेश्वर त्याच्यावर पापाचा छाप मारल्यापासून राहणार नाही. ज्याला दुःख द्यायचंय त्याला त्याच्या त्या दुःखापासून अधिक कल्याण होणार आहे. अशी दयाळू न्याय देवतेची पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय क्रूरपणाचे प्रत्येक कृत्य पापमय समजावे. म्हणजे शत्रूला शासन करूच नये का?
वा. मी पुन्हा निक्षून सांगतो, आजचा कीचक वधाचा प्रश्न तर बाजूलाच राहू द्या. याला मी संमती देणार नाही. हा या युधिष्ठिराचा शब्द आहे. माताश्री काय? माताश्री काय? माताश्री माफ कर मला पाहिजे. भीम जर काल हजर असता तर जरासंधाला उभाची एका जरासंधाचे 2 जरासंध केले. त्याचप्रमाणे त्या कीचकाच्या शरीराचे 2 कीचक केले असते. आपल्या पराक्रमावर जराही संशय नाही प्राणनाथ. पण आज जर आपण त्या कीचकाचा वध केला तर असल्या कृत्याने पांडवांचे सत्य उघडकीस येऊ. पुन्हा 12 वर्षे वनवासात काढावी लागतील आणि तिकडच्या संमतीशिवाय कीचकाचा वध करायचा नाही. तो पहा, दुष्ट कीचक इकडेच येत आहे. तुम्ही तरी तिथून प्रस्थान करा प्राणनाथ. प्रस्थान करा प्राणनाथ. आता माझ्याशी करायचं काय? हे परमेश्वरा, रक्षण कर माझ्या शीलाचं, रक्षण कर परमेश्वरा. स्टॉप इट. आपल्या न्यू प्रोजेक्टच्या रिसर्चसाठी हे नाटक सिलेक्ट केलं. व्हॉट? अर्णवने सुरुवात भी कर दी. यहाँ नहीं, मला तरी नाही दिसत. वो सब छोड़ो, हमने कल ही डिस्कस किया था. रिसेंटली जे नाटक बंद झाले त्यावर रिसर्च करायचं. फिर ये अचानक से कीचक वर. हेलो, हाँ 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 हाँ, हिस्ट्री रिपीट हो रही है बिकॉज. हेलो हेलो अनामिका, हेलो 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 पांडुरंगा, आमच्या न्यू प्रोजेक्टच्या रिसर्च साठी जे काही मुद्दे असतील ते लवकरात लवकर सापडू दे रे बाबा. म्हणजे नाटक बसायला जास्तीत जास्त वेळ मिळेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग काय तर मॉर्निंग, तुला वेळ किती दिला होता? तू आलेस की तिला? अगं तुला टाइमचा सेन्स आहे की नाही? हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग? आताशी मुहूर्त आलाय. वेळ कधीचा दिलेला तुम्ही आलात कधी? कुणाला काही सिरियसनेस असते? आज कुठे लवकर उगवलीस ना, तशी केवढ्या करू नको. मग काय आहेस केवढी, बोलतेस केवढी, डब्बा नाही नाटकच वाचते. स्वातंत्र्याचा आस्वाद घेणाऱ्या मनाने 2 दिवस स्वखुशीने गुलामगिरीत घालवले तर तात्काळचे मन निर्जीपेची होऊन मान अपमान त्याला कळेनासा होतो. किंबहुना अपमान सहन करणे आणि पूर्वपीठिका ए हट रे, काहीच्या काही लिहिलंय. पूर्वपीठिका वृत्ती अग्निका. कोणाला घंटा कळणार आहे का? हे ड्रायव्हर मध्ये कशाला आलीस मग? आता शेवटचं वर्ष ना आपलं, तरी भांडण करायचं का? मग तुला तर एवढं पाहिजे पण काय? आपल्याला ह्या नाटकावर रिसर्च करायचं आहे आणि त्यासाठी तब्बल 100 ते 150 पानांचा प्रोजेक्ट तयार करावा लागणार आहे. मी 40च पाठ दिला. 40 काय 40? स्वतःला 30 मार्कांचा समजायला लागलाय का? आम्ही एवढा अभ्यास करायचा, 100 ते 200 पानं लिहायची आणि तू 40 घेणार? माफी असावी दासी साहेबा, पण आमच्या मनात एक प्रश्न पडलाय. कोणता बरं? सांगतो बरं. या रिसर्च प्रेझेंटेशन मध्ये आपण पहिल्यांदा एक पुटकी द्रौपदी बघणार आहोत. काम्या, ह्याला सांगा, उगाच जर मी काय बोलले ना तर जाई कानाच्या भावात. चाललाय मोठा रिसर्च करायला. या अरण्या, तुला पण ना नको तिथे नाक पुसायची खूप सवय. जिथे बोलायचं असतं तिथे नरडा बसलेला असतो. मला एक सांग रे,
माझ्या आधी आल्या होतास ना? हो मग काय करत काय होतास? आम्ही तू नाटक वाचलंयस का? हा? हे नाटक वाचतानाच कळतंय की यावेळी सुद्धा लास्ट इयरचा सेट यूज होणार आहे. म्हणून सकाळी झालो आणि सेट लावलो. की महाराज एक दिवस तर रिसर्चसाठी पहिला पाऊल उचललंय तर स्वतःला स्मार्टी बॉय समजायला लागलाय. नाट्यकार हे भरत मुनी काय म्हणतात माहितीये? नाटक हे जीवनाचं प्रतिबिंब आहे आणि त्या प्रतिबिंबातील प्रत्येक भाव, हालचाल आणि निशब्दक्षण समजून घेणं म्हणजेच नाट्यशास्त्राचं खरं साधन आहे. ए छोटा चेतन माझ्या डोक्यात नको आलो. मी सरांना आधीच बोललेलो की या प्रोजेक्टला लीड मी करतो, पण नाही, लास्ट मोमेंटला तुम्ही सर्वांनी मला जागा दिली. तुमचं गप्पच बस. एक नंबरचा सेल्फिश हा. स्वतःच तुम्हाला अर्जच द्याला. नाहीतर काय कोणता पण विषय काढा आणि स्वतःकडे वळावून तुम्ही समजा आलाय मोठा लीडर. ए, तुम्ही मला काय नाही बोलता? तर रिसर्चच्या वेळी तन्वी फोनमध्ये टाइमपास करते ते तुम्हाला चालतं का? ये शुभांगी तुझा फोन बघ. काय इंटरेस्टिंग आहे रे. इंटरेस्टिंग सगळंच असतं. जमलं तर वेळेवर यायचं घरी. हॅलो, आय एम ऑलवेज ऑन टाइम, कळलं का? पण कसं आहे, एकदा रिसर्चला सुरुवात केली ना की भूक जाम लागते गं. मग सकाळी झालो, सेट लावला आणि खायला बाहेर गेलेलो. बर, आलात ना तरुण महाराज? हो. आता आपण टीचरवादाची बॅटरी काढूया. करूया. हो, करूयात ना. नाहीतर आपला बदवायचा. अगं बस. ए अरे, तू या रिसर्च रिलेटेड द्वंद्वयुद्धाची मुष्टियुद्धावरती इन्फॉर्मेशन काढला काढलीस का? हा काढली आहे, फक्त 90% काम बाकी आहे. 90% बाकी म्हणजे 10% अभ्यास केला. बघितलं, अभ्यासाच्या नावाने असतात बोंबा असतात. ह्याला फक्त अगं पाण्याचं- बस झालं. ए अरण्या, बाबा जा लायब्ररीत आणि इन्फॉर्मेशन काढून आण. जातो. आजच 5 मिनिटात. ह्याला पाठवतोय म्हणजे नक्कीच टाइमपास करणाऱ्या. काय? देवा! बस पाणी कर. गाईस, आपण हिस्ट्री काढून घेऊ. हो, अगदी मनातलं बोललीस माझ्या. एक शाळेलो, तुम्हाला आता उशीर होत नाहीये. आपल्याला बंगाल दिनाची कोरिओग्राफी पण करायची आहे. चला लवकर. आणि बेंगॉलची हिस्ट्री केवढी मोठी आहे. चला ना रे लवकर. चला. काय मंडळी आहे की नाही इंटरेस्टिंग? स्वातंत्र्याच्या चवीनं असुसलेलं मान केवळ 2 दिवस स्वखुशीने गुलामगिरी स्वीकारली. तेव्हा ते मन इतकं लाचार होतं की त्याला अपमान, मानहानी काहीच कळेनाशी होते. किंबहुना त्या मनाला हेच वाटू लागतं की अपमान सहन करणं आणि सगळं विसरणं हेच खरं सद्गुणाचं लक्षण आहे. अगदी असंच जिथे प्रसंग संपल्यासारखा वाटतो तिथूनच बंगालची फाळणी नव्या उद्धटपणाला सुरुवात करते आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी नवी लढाई उभी राहते. ही लढाई संघर्षाची, नैतिकतेच्या सीमारेषेवर चालणारी, जी न्याय, पराक्रम
झाली एक गरजी वगैरे झाली होतं. नशीब आज तुझी मदतीला होता. हॅलो, मी नेहमीच असतो. मी मला कोणी विचारेल याची वाट बघत नाही. काय आम्ही समोर दिसेल ते काम माझंच असं जो म्हणतो ना तो स्वच्छ रंगकर्मी असतो. आम्ही प्लीज तू जर सच्चा रंगकर्मी असतास ना तर या रिसर्चला नाटकच सुरू. ती सगळ्यांनीच मुरडली होती हा. अरे पण माझा मुद्दा काय होता? कंटेम्पररी आहे ना. व्हॉट कंटेम्पररी झालेलं? आत्ताच आपण या पदाची तालीम केली. वरून या पुस्तकावरही बडबड करतोय. कधी काय करणार आहे हे मला बस कळत बस 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 बस. अरे कोणत्याही विषयावरून भांडलंच पाहिजे का? आपण कशाला एकमेकांची किस्से काढत बसलो या बंगालच्या डान्सची कोरिओग्राफी केली तुम्ही फक्त आता. अजून हिस्ट्री काढायची बाकी आहे. पण मला एक गोष्ट कळली नाही. नाही. हे तुझा तुझा पुणेकर. आजच्या काळात कोणतं झालेलं आहे? हा, कोणतं झालेलं आहे? काळाचं काही माहित नाही. पण काय परिस्थितीशी आहे आणि 100% परिस्थिती. एक मिनिट. प्रयोगावर बंदी आली आणि त्याचं कारण बेंगॉलची फाळणी असं का? हे भारताचं हृदय आहे आणि हृदयाचं तोडलं गेलं तर शरीर पण कमजोर होतं. यांना धर्माच्या नावावर विभाजित करा. Justify and rule. You enough people are like dogs. You are dogs. त्या निवारा मिळेल तर वास्तव्य कार्याने हे कुकुरे जाताचे. त्या व्यापारासाठी आला का निघते झालं. हे मला कळलं. काय? रेलेव्हन्स. अरे म्हणजे तो काळ बंगभंगाचा. राईट. लॉर्ड कर्झनच्या अत्याचाराचा. म्हणजे कोणीतरी लॉर्ड साहेबांना सांगितलं असेल ना. लॉर्ड कर्झन कीचकवत नाटकात जाऊन तुम्हाला कीचकाच्या कॅरेक्टरमध्ये पोर्ट्रे करतात. मला एक डाऊट आहे. बेंगॉलची फाळणी, गुलामगिरीचा एक्सेप्टन्स, अपमान हे सगळे टॉपिक्स आजच्या जनरेशनसाठी काय इम्पॉर्टंट आहे? बिकॉज हिस्ट्री फक्त पास दाखवत नाही ना, तर ती वर्तमानातील हिस्ट्री दाखवते. एक्झॅक्टली. समाज कोणत्या क्षणी लाचार होतो, कोणत्या क्षणी विरोध करतो हे समजण्यासाठी ह्या कथा आजही जिवंत राहिल्या पाहिजेत. हे मला अजूनही समजलं नाहीये. आज हिस्ट्री रिपीट होते कारण प्रवृत्ती कायम राहते. आमच्या विरोधात आवाज करायचा नाही.
area, but it is divided into two parts. The government will be overseas. हे देवदूत महादेव जे कोणी येणार असतील ते या लोकांना माझ्या कचाट्यातून सोडवायला या. तुम्हाला हत्याचा मंत्र नाही. दृश्य दृश्य सर्व शक्ती येऊ द्या. भारत माता की जय. भारत माता की जय. डाव्या हाताने टोकून उजव्या हाताने तुझा पदार ओढून तुझी अमृताई उठली. हा किचक या पृथ्वी तलावर जिवंत राहणार नाही. या देवांनो या सह्याद्रीला माझ्या कचाट्यातून सोडवायला या. Some good Indian people wants to meet you. Okay. शुभ सकाळ. Who are you? Myself सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आम्ही कृष्ण कुमार बोलतो आणि जनतेचा आवाज आवाज हा की गोंगाट. यदि गोंगाट हा सरकारच्या अन्यायावरील प्रतिक्रिया खाते तर त्या गोंगाटाला आवाजच म्हणावा लागेल. वंदे मातरम. वंदे मातरम. तुम्हाला काय वाटतं ही फाळणी हा एक अन्याय आहे? लॉर्ड, ही फाळणी म्हणजे आमच्या बंगालच्या तळागाळाची आहे. तुम्ही नकाशावर रेषा मारून समाज खोदला पण आम्हाला नाही करू शकणार. किंतु आम्हाला जगतोय, आम्हाला भाषा एकाची आहे. आम्हाला संस्कृती आहे. मला सांगा, काय तुमची भाषा, काय तुमची संस्कृती आहे, काय तुमची ती मातृभूमी आहे? कोटि कोटि कंठ कलकल नाद कराले. कोटि कोटि भुजय दूत खलखल वाले. अबला के नमाए कवले. बहुबल धारिणी नमामि तारिणी विपुतल वारिणी मातरम. वंदे मातरम. तुला माझ्या कचाट्यातून कोणी वाचू शकत नाही. चाल. पाप्या चांडाळा खबरदार. सोड मला. सोड. काय हे राक्षसी कृत्य. कसले हे पशुतुल्य पापाचरण. माझ्या कृत्याला तुम्ही पशुतुल्य पापाचरण म्हणा, पण आमचं कृत्य तुमच्या डोळ्यात एकच झालेला हा तुमचा अपमान समजा. परंतु आज भर दरबारात ही सह्याद्री माझी होणार. चांडाळा, पातिव्रत्याचे सामर्थ्य किती असते हे तुझ्या अनुभवास येण्याची वेळ आता आली आहे. पाच नवरे असलेल्या द्रौपदीची दासी होतीस तू, आणि तू मला पातिव्रतेची कमेंट दाखवणार. गुलामगिरीत काही दिवस व्यतीत केल्यानंतर गुलामगिरीतच मजा वाटू लागते. And remember one thing, राज्यकर्ते ते राज्यकर्ते असतात and दास ते दास. सीता, मंदोदरी, सावित्री अशा कितीतरी पातिव्रतांची उदाहरणे आठवून अरे जा, अशा पुष्कळ पातिव्रतेची नावे मला माहित आहेत. सैरंद्रे, जगाच्या आरंभापासून झालेल्या सर्व पातिव्रतांचं स्मरण कर. त्या पातिव्रतेच्या पुण्याईला पायाखाली तुडवून तुला भ्रष्ट करण्यास हा किचक समर्थ आहे. आणि तुझ्या रक्षणासाठी जे कुठे शक्तीला येणार असते ते उद्या. भारत माता की जय. भारत माता की जय. त्या आईला एकाच महाभारतात किती रिपिटेशन. हो ना, म्हणजे हेच बघ, द्रौपदीच्या बाबतीत जे हस्तिनापूर दरबारात घडलं, परत तीच वेळ सैरंद्रीवर मत्स्य देशात आली. एक मिनिट, दोन्ही सेमच आहेत. हा. फरक काय? अरे सैरेंद्री, कंकभट, मला काय कळतच नाही यार. अरे अरण्या, किती अरण्या, अवघड. अरे अरण्या.
शोधलं पाहिजे. काहीतरी असणार. प्रशासन सुलभ चालावं हे माझं मत आहे आणि यात कोणतीही राजकीय धावपेच नाही. हे जर केवळ प्रशासकीय असेल धर्माच्या आधारावर फाळली कशाला? तुम्ही पूर्व बंगालला मुस्लिम बहुलभाग म्हणून वेगळं केलं आणि पश्चिम बंगालला हिंदू बहुलभाग म्हणून शेवटी जाहीर केलं फोडा आणि राज्य करा. भारतामध्ये जर प्रगती साधायची असेल तर असे धाडसी निर्णय घ्यावेच लागतात. जरी ह्या लोकांची नाराजी असली तरी. लॉर्ड ही फाळली म्हणजे एकाचे दोन तुकडे करणे असं नाही का वाटत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तुम्हाला काय वाटतं? तुमची जात धर्म भाषा असलेला हा देश हे कचरे, तुमचे राष्ट्र हे तुमचे धर्म आहे. लॉर्ड कर्जत, तुम्हाला तर हिंसाच हवी असेल तर हाय हा पण तो सत्यात लवकरच उतरणार आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे पण मला सांगा, हे असे आंदोलन करून काय फरक पडणार आहे? लॉर्ड, एक छोटी चिंगारी अख्ख्या अंधाराला चिरून जाते आणि इथे तर लाखो मसाले पेटलेला आहे. स्वातंत्र्याचा नारा तर प्रत्येक घरोघरात पोचला आणि हे फक्त आंदोलन नाही तर का नव्या राष्ट्राची गर्जना आहे. ब्रिटिश सरकार हाय हाय, ब्रिटिश सरकार मला असं वाटतं तुम्ही ह्या लोकांवर खूपच रस दाखवला आहे. But do you know, one who controls the past controls the present. Who controls the present controls the future. लॉर्ड कर्जत, कधी कधी सत्ता ही अभिशाप वाटू लागते. शहाणपण आणि अहंकार यामध्ये एक सीमारेषा असते आणि ती सीमारेषा ओलांडून तुमच्या निर्णयांची कबर तुम्ही स्वतः तयार केलेली आहे. तुम्ही जमिनी फाडल्या पण त्यामुळे हृदये अधिक जोडली गेली आहे. तुम्ही वेगळं केलं पण आम्ही एक आवाज झालो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे ब्रिटिश सरकार हाय हाय, ब्रिटिश सरकार हाय हाय, कर्जत हटाओ, देश बचाओ, कर्जत हटाओ, देश बचाओ, कर्जत हटाओ, देश बचाओ. असाच धक्का बसला केवळ नकाशावर नाही तर हृदयावर. ब्रिटिश सरकारच्या फोडा आणि राज्य करा धोरणाचा प्रहार फक्त बंगालच्या फाळणीवर झाला नसून तो कलाकार आणि रंगमंचावर सुद्धा झाला आणि संपूर्ण देशभरात पसरला. विशेषतः मुंबई आणि पुणे येथे लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळीचा जोरदार प्रचार केला. असल्या निर्णयासाठी कारण दिलं गेलं. प्रशासन सुलभ व्हावं म्हणून. शांतता म्हणजे समर्पण का? आणि गुलामगिरी म्हणजे संस्कृती. पांडवांची राजवाड्यातील निस्तब्धता, त्याची धर्म या मुखवट्यामागची भ्याडता, या सगळ्याचा विचार करणं फक्त सैरंध्रीचं दुःख नाही तर आजच्या प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या मनाचं दुःख आहे. आणि त्या वेदनेचा गुरूच आजही आहे. फक्त कुरुक्षेत्राच्या राजसभेत नाही तर आपल्या आजच्या रंगमंचावर सुद्धा. महाराज! वीर महाराज! वीर महाराज! वीर महाराज! तो दुष्ट तिच्या किकडे येत आहे मारतो मला.
असं जर चालू राहिलं तर वर्षभर काय 2 वर्ष देखील आपला खेळ रंगणार. म्हणजे आपल्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला म्हणायचा. म्हणजे काका साहेबांची कृपा म्हणा. सांगलीला जाऊन काका साहेबांपर्यंत हा निरोप पोहोचवलं पाहिजे. अहो काकासाहेबा तिथेच येणार होते. आलेली असतील कदाचित. कधी त्यांना भेटते असं झालंय. राम्या, असं गप्प का बसतोस? कारण काकासाहेबांचं पत्र आले. पत्र? त्या ब्रिटिश सरकारनं आपल्या नाटकावर बंदी आणली. काय? सत्तेवर प्रहार करणं नाटकाचं नैतिक कर्तव्य आणि जर तेच अडवलं गेलं तर समाज मूग गिळून गप्प बसतो. आजही जेव्हा नाटकातील एखादा संवाद कुणाच्या भावनांना ठेच पोचवतो तेव्हा त्या भावना एवढ्या नाजूक असतात की सरकार किंवा संघटना सरळ बंदीच लावते. कलाकार जर अन्यायाविरुद्ध बोलत असेल तर त्याच्या आवाजाला दाबणं म्हणजे अन्यायाची बाजू घेणं नाही का होत? आणि प्रेक्षक मूर्ख नाही तो. त्यांना कळतं कोणता विचार ग्राह्य धरायचा आणि कोणता नाही. हे चार्ल्स किंकेटमुळे किंचकभर नाटकावर बंदी आली. व्हॉट? हो इथं लिहिलंय. अरे आता काय फायदा झाला नाटकावर रिसर्च करून? शिट यार. हे बावलट बंदी त्या काळी आली होती जेव्हा आपला देश स्वतंत्र नव्हता आणि आता स्वतंत्र आहे. कसला स्वतंत्र? आजही अशा नाटकांवर सेन्सॉर बोर्ड म्हणून बंदी घातलीच जाते ना. आणि तसं बघायला गेलं किचकमध्ये सारखी नाटकं सर्व काळ होती. अदरवाईज व्यापाऱ्यांच्या चोरी करती ब्रिटिशांच्या काळी बंदी का आली असती? तेव्हा सशस्त्र क्रांतिकारकांचा बोलबाला होता आणि कर्जनच्या अत्याचारामुळे बंगालमध्ये बॉम्ब पक्ष जन्माला आला. हो. आणि त्या पॉप पक्षाला सपोर्ट लोकमान्य टिळकांच्या केसरीनं केलं होतं. राईट. त्या पाठोपाठ पुण्यात 3 बॉम्ब पक्ष जन्माला आले आणि ह्या तापलेल्या काळात जेव्हा किंचकवध नाटकाचे प्रयोग रंगत होते तेव्हा पौराणिक कथेचा संबंध आपोआप वास्तवाशी जोडला जात होता. झालं. म्हणूनच खाजगी प्रयोगावर बंदी आणि पुस्तकं देखील जप्त केली. या सगळ्यावर जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा मला एक गोष्ट कळली. अन्यायबद्ध मतस्वातंत्र्य कोणत्या देशात व समाजात मान्य नाही. एका व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दुसऱ्याच्या मतस्वातंत्र्याच्या हक्काचा आदर करणं हे अंतर्भूत असतं. म्हणजे एका व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दुसऱ्याच्या मतस्वातंत्र्याच्या हक्काचा अनुदान अवमान करण्याचा हक्क असावा विचार नसतो. वा, काय पाठांतर आहे. अरे पण काहीतरी कळलं का? हे नाही, मला नाही कळलं. काय काय बोलतो आता रिसर्च बस झालं. आता प्रेझेंटेशनची तयारी करूया. चालेल. आपल्याला जागा देतो. एक काम करू मग इथे उभी जा. इकडे प्रोफाईल. या सत्ताधारी वर्गाच्या दबावाखाली आपलं नाटक का थांबवलं जातंय? अरे हा रंगमंच म्हणजे केवळ सजावट आहे वय. क्रांतीचा आरंभ बिंदू आहे. आणि इथे सत्य बोलणं जर गुन्हा ठरत असेल तर गुन्हेगार असणं अभिमानास्पद नाहीये का? यावर उपाय काय? नाटक बंद करायचं. काका साहेब, आपलं नाटक बंद नाही पडलं. आपण तुर्तास त्यावर बंदी आहे. मुळात हा गुन्हा नाही, कायदा आहे. ड्रॅमॅटिक परफॉर्मिंग ऍक्ट ऑफ 1876. आपण देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याच्या सबबी बनवू. त्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपल्यावर अभिवेक्षण लावलं. काय तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? या नाटकाचं रायटर नाट्यकारे खाडीलकरांनी 1907 मध्ये लिहिलं होतं. आणि 1910 मध्ये यावर बंदी आली आणि ह्या नाटकाचं रिलॉन्च 1926 मध्ये झालं. ए, अरे म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी. गाईज तुमच्या लक्षात येते का? भारतातलं सेन्सॉर झालेलं हे पहिलं नाटक आहे. अरे भाई, पण गाईज त्या काही DRM नंबर असेल का? जसं आपल्या नाटकात दाखवल्याप्रमाणे कीचक विराट राजाच्या दरबारात आपल्या सामर्थ्याचा दबाव टाकत होता, तसाच आजचा हा सत्ताधारी वर्ग आपल्यावर दबाव टाकतो.
पण आठवा, कीचक कितीही दबाव टाकत असला तरी त्याचा अंत हा भीमाच्या मुठीतूनच झाला. या बंदी मागे त्यांचं भय आहे, पण शेवटी दबाव तुटणार. खरं तर जोपर्यंत कीचकासारखे अत्याचारी अस्तित्वात आहेत तोपर्यंत ही बंदीची तलवार आपल्या कलाकारांच्या डोक्यावर असणारच आहे. पण एक लक्षात ठेवा, कीचकाचा अंत हा कोणत्याही तलवारीने नाही तर न्यायाच्या सामर्थ्याने झाला. म्हणून ही बंदीची तलवार आपल्या कलाकारांच्या डोक्यावर असेलही, पण सत्याचा भीम तुमच्या पाठीशी असेल तर शेवट विजयाचाच होईल. शेवटच्या प्रवेशाची तयारी करा. आज मी सुद्धा प्रेक्षकांमध्ये बसून आपलं नाटक पाहणार आहे, कारण आज वेळ आली आहे समाजाला खरा कीचक दाखवायची. अजूनही वेळ गेलेली नाही. सोड दिला मृत्यूला सामोरा जा. अरे जा, बलराम, शल्य, जरासंध, कर्ण आणि भीम अशा 5 उद्यम खेळीस या कीचकाला मारण्यास अन्य कोणात ताकद नाही. मग ओळख म्हणतो मी प्रत्यक्ष भीम, आणि तू जिच्यावर हात टाकण्या निघालायस ती साक्षात द्रौपदी. धर्मराजांच्या आज्ञेने मी तुला अभय देऊ शकतो. तू जिवंत राहू शकतोस, पण द्रौपदीचा गुलाम. जिवंत राहून द्रौपदीचा गुलाम बनण्यापेक्षा युद्ध करून जर जिवंत राहिलो तर द्रौपदीला माझ्या रंगमाला केले. कीचका, तुझा रंगमहाल मित्रांच्या हस्ते. हे भीमसेना, आणखी किती कीचक मारशील? कीचक तयार होणं अवघड नसतं आणि गोळ्या देवांकडून वरं मिळवणंही अवघड नसतं. लक्षात ठेव, युग बदलतील पण प्रत्येक युगात कौरव 100च असतील आणि पांडव फक्त 5. तरीही पांडवांना लढावंच लागेल. सत्यासाठी, कल्याणासाठी आणि द्रौपदीच्या स्वाभिमानासाठी. लढत राहा भीमा, लढत राहा, लढत राहा भीमा, लढत राहा, लढत राहा भीमा, लढत राहा. कधी पांचाई म्हणू तर कधी सैरंद्री म्हणू, एकाच जन्मी तिला अनेकदा अपमानाला सामोरे जावं लागलं. पण तू खचू नको, कदा खाली ठेवू नको. जसा प्रत्येक युगात कीचक तयार होते त्याचप्रमाणे भीमही अवतरत राहते. उद्या मी या रंगभूमीवर असेल किंवा नसेल, या पडद्यामागून येणाऱ्या नव्या नाटकाच्या प्रकाश होतात हा खाडीगट पुन्हा जन्म घेणार. कारण इतिहासाला सवय आहे, सत्ता जेव्हा माथ्यावर चढते तेव्हा एखादा लॉर्ड कर्जन सावलीतून पुढे करतो.
तेव्हा खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या डिग्रीचं रूपांतर हे तलवारीत होतं आणि त्याचा उद्रेक या रंगभूमीवर दिसून येतो. गाईज, या संपूर्ण नाटकाचं रिसर्च करताना एक गोष्ट समजली. खाडीलकर हा फक्त वाचायचा विषय नाही, तर या रंगभूमीवर जगण्याची शपथ आहे. कारण उद्या जेव्हा समाजाच्या छाताडावर पुन्हा एकदा कर्जत सदृश किशात नखरून उभा राहील, तेव्हा आपल्यालाच आपल्या आत कळलेल्या खाडीलकरांना जागा करावं लागेल. हा सगळा खटाटोप कशासाठी? केवळ नाटक घडवण्यापुरतं नव्हे, तर या रंगभूमीचा श्वास सुरू ठेवण्यासाठी आहे. इथल्या शब्दांवर जरी सेन्सॉर बोर्डची बंदी आली, तरी सत्याच्या सूर्याला झाकता येतील. चूक दुरुस्त करणं आवश्यक, पण स्वतःची बाजू मजबूत